घरात दुधी भोपळ्याची भाजी असेल तर बरेच जण नाक मुरडतात. पण या अनेकांच्या नावडत्या दुधी भोपळ्याच्या भाजीत खूप पौष्टिक गुणधर्म आहेत. यामुळेच भाजीपेक्षाही मुलं परोठा अगदी आवडीने खातात. चला तर मग आज आपण दुधी भोपळ्याचे परोठे कसे बनवले ते बघूया. नमस्कार, मी अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत. इथे आपण दुधी भोपळ्याचा परोठा बनवण्यासाठी कोवळा दुधी मार्केटमधून आणला, वरची साल काढली आणि दुधी किसणीने किसून घेतला. इथे दुधीचं प्रमाण किती वापरायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. इथे मी 5 ते 6 माणसाचे परोठे करते, त्यामुळे एक मोठा दुधी किसून घेतला. त्यानंतर स्टीलच्या एका मोठ्या टोपल्यामध्ये 3 कप कणिक, थोडंसं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, त्यानंतर राजगिऱ्याचं पीठ, चवीपुरती हिरवी मिरची बारीक करून घेतली होती ती घालून घेतली. किसून घेतलेला दुधी घातला, कोथिंबीर घातली आणि काही बेसिक मसाले घातले. हे मसाले कुठले आहेत हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की चेक करा. इथे आपण हे सगळं घालून झाल्यानंतर थोडासा ओवा आणि थोडेसे जिरे घातले. सगळं पीठ पाणी न घालता सुरुवातीला दुधीच्या ओलसरपणामध्येच मिक्स करून घेतलं आणि अगदी लागेल तसं पाणी घालून हे पीठ छान मऊसूत मळून घेतले. खूप पातळ किंवा खूप घट्ट असं पीठ आपल्याला इथे करायचं नाही. इथे पीठ मळून झालं की याला आपण तेल लावून घेऊयात आणि अगदी 5 मिनिटासाठी मुरवायला ठेवूयात. म्हणजे घेतलेली सगळी पीठं आणि दुधी घातलेला मसाला छान या पिठामध्ये मुरला जाईल. पीठ मुरलं की परोठे अगदी मऊसूत येतात, त्याचबरोबर ते चविष्टही लागतात. पीठ मुरलं गेलं आणि एक 5 मिनिट झाले की परत एकदा पिठाला एकसारखं करून घेतलं आणि त्यामधला लाडवा एवढा गोळा काढून घेतला. हातावरती याला एकसारखं केलं आणि हा परोठा आपण तांदळाच्या पिठीवरती लाटतोय, त्यामुळे पिठीमध्ये उलटसुलट करून घेतलं आणि परोठा अगदी पातळ लाटून घेतला. इथे परोठा लाटताना कुठेही पोळपाटाला चिटकलं नाही. परोठा अगदी एकसारखा पातळ आणि लवकर लाटला गेला. तांदळाच्या पिठीवरती परोठा लाटून घेतला होता, त्यामुळे तो तव्यालाही चिटकला नाही. परोठा लाटून झालाय. आता हा परोठा किती जाड किंवा किती पातळ हवाय हे तुमच्यावर डिपेंड आहे. मी परोठा अगदी पातळ लाटून घेतलाय. एकदा हात फिरवून घेतला, जिथे जाड होतं तिथे एकसारखं करून घेतलं. परोठा इथे छान लाटून झालाय. हो, पण परोठा लाटताना जरी आपण तांदळाची पिठी वापरली तरी पीठही अगदी माफकच वापरायचं. खूप पीठ वापरलं तर परोठा करपण्याची शक्यता असते किंवा त्याला करपट वासही लागतो. त्यामुळे अगदी थोड्याच पिठावरती हा परोठा लाटून घेतला. एकीकडे परोठा लाटत होते त्याच वेळेला तवाही गरम करायला ठेवला. तवा छान गरम झालाय. परोठा लाटल्यानंतर तव्याला आपण कुठेही तेल किंवा तूप लावलं नाही. परोठा टाकण्याच्या आधी परोठा तव्याला चिटकलाही नाही. आता हा परोठा लो टू मिडियम गॅस करत करत साजूक तुपावरती छान खमंग खरपूस भाजून घेऊया. गरम असताना हा खरपूस लागतो आणि थंड झाला तर मऊसूत. बरं, हा परोठा भिजवताना सुरुवातीला आपण जेवढं पाणी दुधीमध्ये होतं तेवढ्यातच बाकीचे पीठं आपण भिजवून घेतले आणि लागेल तेवढं पाणी घालून हे पीठ भिजवलं. कुठेही इथे आपण दह्याचा सुद्धा वापर केला नाही, तरीही आपला परोठा मऊसूत झाला आणि चविष्ट तर विचारायलाच नको. परोठा छान फुगला गेला. तुपावरती खमंग खरपूस भाजून घेतला. बाकीचे परोठे याच पद्धतीने करून घेऊयात. इथे आपला पौष्टिक अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेला दुधीचा परोठा तयार झाला. हा पौष्टिक दुधीचा परोठा तुम्ही सकाळी घाईच्या वेळेत नाश्त्याला, टिफिनला, अगदीच प्रवासातही नेऊ शकता. 4 ते 5 दिवस परोठे छान राहतात. परोठे लवकर होतात, चविष्टही होतात, त्याचबरोबर पौष्टिकही आहेत. हा परोठा तुम्ही लोणचं, आवळ्याचा ठेचा, रायता आणि कवठाच्या चटणीसोबत खाऊ शकता. सोबत पिकलेला आंबट गोड चवीचा पेरू यासोबत हा परोठा खूप छान लागतो. तुम्हाला परोठा कशासोबत खायला आवडतो हे नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.